नगरपालिकेच्या उर्दू शाळेतील टर्फ मैदानाचा गैरसमज दूर, खोपोलीत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश। उर्दू शाळेच्या पटांगणात टर्फ मैदानाचे बांधकाम सुरू आहे। टर्फ मैदानामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचं मैदान मिळणार नाही असा गैरसमज पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतानाच दोन्हीही समाजातील प्रमुखांनी सकारात्मक चर्चा करून टर्फ मैदानाचा वाद मिटवत खोपोलीत हिंदू मुस्लिम एकत्रच असल्याचा संदेश दिला आहे। खोपोली नगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधील सोमजाईवाडी खालच्या खोपोलीतील मुलांसाठी स्वतंत्र मैदान असावे यासाठी 70 लाखांचा निधी खर्च करून नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या पटांगणात 10,000 स्क्वेअर फुटाच्या टर्फ मैदानाचे काम सुरू आहे। या ठिकाणी कबड्डी, खो खो, क्रिकेट, फुटबॉल खेळाचे मैदान तसेच महिलांसाठी योगा, वयोवृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक असणार आहे। टर्फ मैदानामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान राहणार नाही असा गैरसमज झाल्याने मुस्लिम आणि हिंदू समाजात तेढ निर्माण होणारी अफवा पसरली होती। सोमजाईवाडी खालच्या खोपोलीतील नागरिकांनी हे मैदान गार्डन प्लॉट असल्याने मुलांसाठी मैदान करण्याची मागणी केली होती। या वादात आम आदमी पार्टीने विरोध करत टर्फ मैदानाला विरोध केला होता। त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची परिस्थिती झाल्याने माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील, मुस्लिम समाजाचे प्रमुख अतिक खोत, उमेद पटेल, अशफाक लोगडे, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष राहुल गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश थोरवे यांनी मध्यस्थी करत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या कार्यालयात बैठक घेऊन शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान दिले जाईल अशी सकारात्मक चर्चा केली। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।